या ठिकाणी कंधार तालुक्यामध्ये मागच्या 12 ते 16 तासापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्या कालच्या पावसामध्ये 2 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पुरळ आणि डिग्रसमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि इतरही ठिकाणी सततचा पाऊस चालू आहे। या ठिकाणी आपण जंगतुंग तलावाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी फक्त 2 फुटावर पाणी आलेलं आहे आणि पाण्याचा सांडवा सोडून या ठिकाणी खालच्या बाजूला जी लोक आहेत त्यांना आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिफ्ट करत आहोत। तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी घराघरामध्ये पाणी झालेलं आहे। भुकमारी असेल, लाडका असेल, हळदा असेल, गोनार असेल, या ठिकाणी आपल्या अधिकच्या पावसामुळे किंवा आजूबाजूचे नद्या नाल्यामुळे त्या ठिकाणी घरोघरी पाणी झालेलं आहे। त्या ठिकाणी आपण तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या लोकांना शिफ्ट करत आहोत आणि त्यांची पुढील व्यवस्था करत आहोत। या ठिकाणी मी तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो, आवश्यकता असेल तरच बाहेर निघा, अनावश्यकरित्या कुणीही फिरू नका। आपल्याला पुढील 12 ते 14 तास आणखीन मुसळधार पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे, त्यामुळे सर्वांनी आपापल्या घरामध्ये बसून सुरक्षित राहावं, जनावरांची काळजी घ्यावी। उद्धव मनार प्रकल्प भरलेल्याची माहिती समोर येत आहे। उद्धव मनार प्रकल्पामध्ये आताच मी इंजिनियर साहेबाला बोललो, 94% जवळपास ते भरलेलं आहे आणि जर पाऊस सतत चालू राहिला तर एक 8 ते 10 तासामध्ये त्या ठिकाणी दरवाजे उघडले जाणार आहेत। मी तसं सर्व खालच्या भागातील लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। फील्डवर प्रत्येक ठिकाणी आमचे कोतवाला पासून मंडळ अधिकारी, नायब तहसीलदारापर्यंत सर्व फील्डवर आहेत आणि त्या ठिकाणी आवश्यक ती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर, कोटबाजार येथील जे सांडव्याच्या खाली जे वसाहत बसलेली आहे त्या लोकांना कुठे तुम्ही शिफ्ट करणार आहात? या ठिकाणी जिल्हा परिषदची जी शाळा आहे, माझ्यासोबत सरपंच आहेत, त्यांनाही मी सूचना दिलेली आहे की तात्काळ त्यांना या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला स्थलांतरित करावं लागेल। धन्यवाद।